तुम्ही मग दुपारपर्यंत तयार ठेवा, मी कलेक्ट करते. आणि हो, बिल मध्ये डिस्काउंट पाहिजे हा. डिस्काउंटचाच रेट लावलाय ताई. ते बघू. चल 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 येतो. येतो. अरे संजय तू इथे या सर ही बहीण मंजुषा. हो हॅलो मंजुषा हे आमचे स्वप्नील सर. हॅलो. खूप ऐकलंय तुमच्याबद्दल दादाकडून. म्हणजे तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तू इथे कसा काय? सर तिच्या लग्नासाठी सोनं जमवतोय. इथे भिशी सुरू केली, तसेच पैसे भरायला आले. तुम्ही इथे कसे सर? ते हे हा आईचं काम होतं, म्हणजे काहीतरी पॉलिशला द्यायचं होतं. चला येतो सर. संजय तुझा चष्मा काय झाला? दादाचा दसमुसळेपणा. सकाळी घरातून निघताना चष्म्याची काचच निघाली. आता ऑप्टिशियन कडे तीच लावून घ्यायला चाललोय. निघूया दादा. चल या. चारे चारे अगं काय ग, चहाची बासुंदी झाली, आता काय ताक करून प्यायला लागलीस का काय? हे चारे काय ध्यान कुठे आहे तुझं? कुठं हरवलीस? आहे उद्या मंजिरीचा वाढदिवस आहे. अरे हो, मी शालीला फोन करून तिला इथं बोलावून घ्यायला सांगते. आपण तिचं औक्षण इथंच करूया, म्हणजे त्या निमित्तानं शुभ्रा बी येईल की इथं. का म्या फोन करू? म्याच करते फोन तिला. ती नाही यायची, आणि जर तिला यायचं नसेल तर वाढदिवसाच्या दिवशी जुलमाचा राम राम कशाला? असं काय बी नाही बघ, तिला अजून बी माया हाय या घरची. मला ठाव आहे, पण जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा तेव्हा काहीतरी विपरीतच घडतं बघ. तो त्या शालीचा मूर्खपणा. ती त्या प्रियाला जाऊ दे ना. माझा एकदा तोपखाना सुरू झाला ना मग की थांबायचा नाही. त्यापेक्षा आपण गप राहिलेलंच बरं. काय ग मला हसतीस वय? नाही ग, तुला नाही असं. ते औक्षणावरनं आठविलं बघ. मागच्या वर्षाला अगं मंजिरीच्या वाढदिवसाच्या दिवशी सत्याने स्वतः औक्षण केलं होतं तिचं. सत्य म्हणजे एक बेनच आहे बघ. काय ना काहीतरी बेत असतोच त्याचा. या टायमाला सुद्धा काहीतरी बेत राखला असणार. गुमान बसणाऱ्यातला नाही आहे त्यो. काय ना काहीतरी चालूच असते त्याच्या डोसक्यात. ती काय म्हणते ते सरप्राईज डेट आणि कॅन्डल लाईट डिनर. ही कोणची भाषा बोलायला लागली तू? तुला नाही कळणार, आमच्या यंग लोकांची भाषा आहे ही. यंग
आणि तू मग अरे हो आत्ता तर कुठं तू 15.5ची झालीस ना वा 16वं वरीस अजून लागायचं हाय तुला येड ग माझं लेकरू ते सर या आल कॉल यू लेटर. सर हे फ्लाईटचं तिकीट आज रात्री मुंबईहून फ्लाईट आहे. मुंबईसाठी कॅब ऑलरेडी सांगितली. एक मिनिट. हे कशाबद्दल बोलतोस? कुठलं फ्लाईट? कुठे चाललोय मी? चेन्नईला सर. आपली मीटिंग ती आज आहे. आज नाही सर, मीटिंग उद्या सकाळी आहे. पण मी म्हटलं तुम्ही आज रात्रीच पोहोचलात तर कम्फर्टेबली झोपू संजय मी तुला सांगितलं होतं ना मी उद्याचा दिवस नाहीये म्हणून. नाही सर, तुम्ही म्हणाला होतं मी परवा नाहीये म्हणून. संजय हे मी तुला काल सांगितलं होतं की मी परवा नाहीये. आता कालचं परवा म्हणजे आजचं उद्या नाही का? कालचं परवा म्हणजे नाही सर. सॉरी सर, माझा जरा गोंधळ उडालाय सर. पण आय कांट बिलीव्ह दिस. ऑफ ऑल द पीपल तू ही माती खाल्लीस. संजय अरे उद्या मंजिरीचं नाही मी उद्या जाऊ शकत नाही. ही मीटिंग कॅन्सल करावी लागेल. नाही सर, ते शक्य नाहीये. अहो उद्याच्या मीटिंगसाठी त्यांचा टॉप बॉस खास सिंगापूरहून येतो सर. संजय मी नाही जाऊ शकत उद्या. सर सर खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे सर. थँक्यू सर तुम्ही हवं तर मला हंटरनं सोलून काढा पण उद्या. अरे तुला हंटरने सोलून काही साध्य होणार आहे का? मलाच काहीतरी मॅनेज करावं लागेल. सर मी काय म्हणतो, नाही संजय तू काहीही करू शकत नाहीस. जी खायची ना ती माती खाल्ली आहेस तू. सॉरी सर. सॉरी डझंट मेक अ डेड मॅन अलाइव्ह. काय सर? नाही काही नाही संजय. तू प्लीज जा. मला तुझ्या रोगात चिडचिड करायची नाही आता. नाही सर, मी चुकलोय. तुम्ही माझं मुस्काट फोडा सर. संजय प्लीज गो राईट नाव. नाही उद्या नको. आपण परवाची मीटिंग फिक्स करूया. परवा दुपार चालेल. नाही कसं आहे मी उद्या आलो असतो पण इथे कोल्हापुरात उद्या माझं महत्वाचं काम आहे. त्यामुळे आपण परवाच भेटूया. ओके या. काय उद्या कोल्हापुरात काय महत्वाचं काम काय तुझं? हा महत्वाचं काम काय, उद्या माझ्या पुतणीचा वाढदिवस आहे. लक्षात आहे वाटतं तुझ्या. दादा एक वेळ मी माझा वाढदिवस विसरलो पण मनूचा नाही. जरा बऱ्याच वर्षांनी मनूचा वाढदिवस या घरामध्ये साजरा होतोय. अनेक वर्ष. अरे फक्त मागच्या वर्षी केला नाही आपण साजरा. तुला काय फक्त माझ्या शब्दातली खोटच लक्षात येते का रे? अरे हे मधलं वर्ष असं काही गेलं ना अनेक वर्ष उलटून गेल्यासारखं वाटतंय. खरंय. सो तू थांबतोयस उद्या? मी थांबतो. आणि हे अंकिताचं काय? अंकिता पण उद्या येते. मस्त उद्या रात्री फर्स्ट क्लास जंगी पार्टी देऊया. हे नाही उद्या रात्री नाही, आज रात्री 12 वाजल्यापासून आपण जंगी पार्टीला सुरुवात करायची आणि मग उद्या दिवसभर ही धमाल करूया की. दिवसभर नाही का? दिवसभर नाही. अरे बाबा मनूचे सुद्धा काही प्रोग्राम असतील ना. कार्यक्रम तिचे काय असतील तिने ठरवलेले. अरे मनूचे काय प्रोग्राम असणार आहे म्हणजे? अच्छा ती उद्या तिच्या घरी जाणार आहे का मुधोळकरांकडे? शिवराज तुला माहित असून सुद्धा मुद्दाम हे नाव माझ्या पुढे काढत असतोस का रे सारखं? नाही दादा, मुद्दामून नाही. मला सांग मनूच्या ओळखीचं आणखीन कोल्हापुरात कोण आहे? हे बघ त्यामुळे मला असं वाटलं की तू आणि मनूने काही ठरवलं असेल आणि तसंच काही होणार नाहीये.
वाढदिवसाच्या दिवशी त्या घराची सावली सुद्धा नकोय मला माझ्या मनोवरती. ठीक आहे, नाही पटणार. अरे पण मग मनूचं दुसरं काम म्हणजे तू तिला नाही, सहज 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 बोललो मी. तुला काय प्रत्येक गोष्टीचं माझ्याकडून एक्सप्लेनेशन हवंय का रे? नाही, तसं काहीच नाही. हॅलो. हा काका, काका जरा प्रॉब्लेम झालाय. काय रे? काय काका, मला अचानक चेन्नईला जावं लागतं. माय गॉड. म्हणजे मग तू उद्या नाहीयेस? अहो नाही काका, इकडचं जग तिकडं झालं ना तरी संध्याकाळपर्यंत पोहोचेन मी. अरे पण एवढं अर्जंट जायला हवंच आहे का? काका नसतं तर गेलो असतो का मी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, नीट जा. हं? या संध्याकाळी भेटू आपण. आपण आपण नाही, तू आणि या आय नो, मी आणि मंजिरी. काका जस्ट प्रे फॉर मी. तू करत नाही असं वाटतं का तुला? ट्रॅव्हल सेट. बाय. या बाय. काय दादा, कोणाचा फोन होता? फिक्स नाही. स्नेही. अरे अगं बस, काय वाटतेस? तिनं गौरांनी पुस्तकं आणून दिली आहेत. प्रेग्नंट असताना वाचलं की बाळावर चांगले संस्कार होतात म्हणतात. असं कंचं पुस्तक आहे म्हणायचं? अकबर बिरबलाच्या 101 गोष्टी. बाबू, म्हणजे बिरबल जन्माला घालणार का काय म्हणायचं मी? अकबर जन्माला येऊ दे की, राज्य करेल तो. दिल्ली शहरात कावळे किती हे जर ठावं नसेल तर उपयोग काय राज्य असण्याचा? बादशाला कशाला माहिती पाहिजे शहरात किती कावळे आहेत ते? मस्करी केली ग म्या तुझी. अकबर आणि बिरबल राहू दे, थोडं काकाचं, थोडं बापाचं, थोडं आईचं गुण घेतलं ना तरी बी खूप झालं बघ. आईचे माझ्याकडनं काय गुण घेणार आहे तो? खरं बोलल्यानंतर मानेवरनं सुरी फिरल हे ठावं असताना सुद्धा खरं बोलाया बळ लागतं काळजात. समद्यासनी नाही जमत ते. आणि मग पणजीचे गुण नको का घ्यायला? म्या काय म्हणलं तुला? थोडे काकाचे, थोडे बाबाचे, थोडे आईचे गुण घ्यायचेच, पण उरलेले जे समदे गुण आहेत ते पणजीचे पाहिजेत. कशा आहात? बरी आहे ती, मला काय धाड भरली. मी आले. आई, तुमचा प्रवास कसा झाला? ठीक. सासूबाई, मी हातपाय तोंड धुवून आले. परक्याच्या गरोदरपणात मदत करायला धावलीत, आता सौताच्या सुनेबद्दल एक शब्द बी बोलता येत नाही तुला? इथे तिची काळजी घेणारी समर्थ माणसं आहेत, तिथे कोणीच नाहीये. खरं तर तू तिथं जायची काय बी गरज नाही, पण असू दे, ज्याचा त्याचा प्रश्न असतोय त्यो. तुझा आज जा, मी सांगते मंजुषाला तुझ्यासाठी चहा टाकाया.
तुला सांगायचं राहून गे, ते तुझं पुस्तक वाचून झालं का नाही की तुझ्या सासूला दे वाचाया. बिरबलाच्या हुशारीच्या कथा वाचून तरी तिच्या डोसक्यात काय प्रकाश पडतो का बघूया. हा बोला. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. माझा वाढदिवस सुरू नाही झाला अजून. 12 वाजायचे. माहितीये मला, अजून 2 मिनिटं बाकी आहेत. पण म्हटलं आपण आधीच जागा अडवावी, कारण एकदा 12 वाजले की लोकांचे फोन सुरू होतील आणि मग एनिवे थँक्स. सो उद्या सकाळी आपण भेटतोय. कुठे वाट बघू मी तुझी? वाट कशाला बघायची? मी देवळात जाणारच आहे, तिथे भेटूया. अरे असं नाही यार मंजिरी, रस्त्यात भेट ना कुठेतरी, आपण एकत्र जाऊ देवळात. हे बघा, तुम्ही मला हे बघ, तिथे त्या देवळाच्या परिसरात पार्किंगचा खूप प्रॉब्लेम असतो. आपण जाऊ ना आपल्या गाडीने. तुमच्या गाडीने. तू माझ्या गाडीत बसलीस की ती आपोआप आपली गाडी होईल. बरं ठीक आहे. आता 2 मिनिटं. 5, 4, 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. बरं मी ठेवू का आता? काय झालं? मधू, परत चल ना सगळे वाट. दादा खाली थांब. मी ठेवू का? बाय. बाय. काका मनू, हा बोल संजय. सर, फ्लाईट पोहोचलं ना वेळेत सर? हो पोचलं वेळेत, आणि माझी पहिली मीटिंग पण झाली. कशी झाली सर मीटिंग? मी जी ब्रीफ्स तयार केली होती ती मस्त होती मीटिंग. संजय आपण उद्या बोलू ना ऑफिसमध्ये आल्यावर. काय मला एक महत्वाचा फोन येणार आहे फोन, नंतर बोलू. सर एकच, आय एम व्हेरी सॉरी सर. मी घातलेल्या घोळामुळे तुम्हाला असं धावत पळत चेन्नईला जावं लागलं. इट्स ओके संजय, इट्स ओके. नाही सर, इट्स नॉट ओके. मी आता जेव्हा घरी आल्यावर आईला सगळं सांगितलं, आई खूप ओरडली मला सर. मला म्हणाली मेंदू तिजोरीत ठेवून कामावर जातोस का तू? संजय अरे ऑफिस मधली प्रत्येक गोष्ट आईला सांगायची गरज नसते. नाही सर, मी सगळ्या गोष्टी आईला सांगतो. आईचे संस्कारच आहेत तसे आमच्यावर सर. आई आम्हाला नेहमी सांगते की रात्री जेवायला बसलं की आपण दिवसभरात काय काय केलंय
ते सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं पाहिजे. संजय, माझा महत्वाचा फोन. हो 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 सर, हो सर. सर, ती देसाईंबरोबरची मीटिंग मी 12 तारखेला रिस्केड्यूल केली सर. म्हणजे ऍक्च्युली मी 11च म्हणत होतो, पण 11 तारखेला नेमकं देसाईंना एक लग्न अटेंड करायचे. संजय, तुला बाय या शब्दाचा अर्थ कळतो? हो सर, सॉरी सर. मी फक्त बाय. नरकात जाणार मुधोळकर, नरकात जाणार तुम्ही.